लोणावळ्याच्या टायगर पॉईंटवरून दिसणाऱ्या वाघदरीत हा गोकुंडी नावाने जलकुंड आहे। इथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र खोपोली पाली रस्त्यावरून फल्याण गाव गाठावे लागते। खोपोलीपासून हे अंतर 30 किलोमीटर आहे। फल्याण गावातून ट्रेक करत इथपर्यंत पोहोचण्यासाठी 1 तास लागतो। पब्लिक ट्रान्सपोर्टने इथपर्यंत पोहोचायची झाल्यास सरकारी बस सकाळी संध्याकाळी अशी दिवसातून 2दाच असते। खोपोली ते परळी आणि परळी ते माणगाव बुद्रुक शेअरिंग गाड्या चालतात। माणगाव बुद्रुकपासून फल्याण 2 किलोमीटर अजून पुढे आहे। काही ट्रेक ऑपरेटर्स इथे ट्रेक ऑर्गनाईज करत असतात। तुम्ही इच्छुक असल्यास आम्हालाही संपर्क करू शकता। काही ठिकाणी वाटेला फाटे भेटतात, पण जर आपल्याला दिशा माहिती असेल ना तर त्या दिशेला फॉलो करून आपल्याला येता येतं। आता चारी बाजूंनी डोंगर रांग दिसते, तर हा इथे उजव्या बाजूला हा इथे मुरगगड आहे आणि आपल्याला जायचं आहे पुढे तिथे। हा सुरुवातीचा हा असा गोलाकार घुमट असलेला डोंगर दिसतो आणि त्याच्यानंतर पुढे ही जी घळ दिसते तर या घळेत ते कुंड आहे, त्यामुळे त्या दिशेला आपल्याला जायचं आहे। आणि जर वाट सापडत नसेल तर ॲटलिस्ट आपल्याला दिशा माहिती असायला हवी की आपल्याला कुठल्या दिशेला जायचं आहे। इथे पोचल्यावर हे घर दिसतं आपल्याला आणि या घराच्या मागच्या बाजूने एक वाट गेलेली आहे, त्या वाटेवरूनच आपल्याला जायचं आहे। मागे एक ग्रुप भेटला होता, त्यांनी सांगितलं की या वाटेवरून पुढे एक ओढा लागेल आणि त्या ओढ्याला फॉलो करतच वरच्या दिशेने जायचं आहे। जो ओढा येतो आहे तो त्या घळीतूनच येतो आहे, तर ओढा तर इथे बाजूला आहे। आता वाट सध्या तरी मळलेली दिसते आणि वाट बरोबर आपल्याला ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेलाच चालली आहे, त्यामुळे याच सध्या या वाटेला मी फॉलो करत आहे। इथे या 2 व्हीलर पार्क केलेले आहेत, म्हणजे कदाचित आपण योग्य वाटेवर आहोत आणि इथपर्यंत सरळ सरळ चालणं होतं, चढण अशी नव्हती, त्यामुळे कदाचित इथपर्यंत 2 व्हीलर घेऊन येता येतं। इथून हा तो पुढे ओढा लागला आहे। चला, म्हणजे इथपर्यंत तरी आपण योग्य वाटेवर आहोत। माझी इथे येण्याची पहिलीच खेप असते, पण अनुभवामुळे योग्य वाट शोधता आली। नौक्यांनी इथे माहितीगार नक्कीच घ्यावा, नाहीतर वाट भरकटू शकते। या गोकुंडी वॉटरफॉलची खासियत हीच की याचा प्रवाह भर उन्हाळ्यातही वाहत असतो। याचे कारण वर धरणाला असलेली गळती। पावसाच्या दिवसात मात्र इथे पोहोचणे अशक्य असते। या नॅचरल पॉन्डची डेप्थ मात्र फार आहे, त्यामुळे लाईफ जॅकेट सेफ्टीसाठी मस्ट आहे, जे की ऑर्गनायझर पुरवत असतात। एवढ्या दूर तुम्ही येत असालच तर जवळ असलेला मृगगड ही पाहून घ्यायला हरकत नाही। ही दोन्ही ठिकाणे सोबत 1 डे रिटर्न पॉसिबल आहेत। मृगगड चढायला छोटा असला तरी ॲडव्हेंचरचा फील भरभरून देतो। फल्याणवरूनही गडावर जायची वाट आहे, पण ती वाट जास्त वापरातली नाही। त्यासाठी गडाच्या त्या पल्याड असलेले बेलीव गाव गाठावे, जे की तिथल्या पायथ्याचे मुख्य गाव आहे। पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आधी सांगितलेला पर्याय इथेही लागू होतो। तर ट्रेक जिथे स्टार्ट होतो त्या स्टार्टिंग पॉईंटला पोहोचलो आहे मी आणि हे आहे बेलीव गाव आणि गावातलं हे भवानी देवीचं मंदिर आहे आणि या मंदिरासमोरूनच ही पायवाट सुरू होते। तर माहिती नाही वाट कशी असणार आहे, म्हणजे थोडंफार मी वाचले आणि थोडेफार व्हिडिओज पाहिले आहेत, त्यामुळे पायथ्यापर्यंत पोहोचण्याची वाट तशी चांगली मळलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी खुणा आहेत तशा। आता बघू की आपल्याला त्या खुणा सापडतात का आणि वरतीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो, कसा हा रूट आहे आणि आपण काय काय पाहू शकतो। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, कारण हा ट्रेक छोटा नक्कीच आहे पण ॲडव्हेंचरस पण तेवढाच आहे। आणि हा पुढे जो दिसतोय डोंगर आपल्याला तर हाच आहे मृगगड। सुरुवातीला इथे अशा भगव्या रेबीन लावलेल्या आहेत, बऱ्याच दूरवर दिसत आहेत या रेबीन, त्यामुळे वाट समजून येते। त्यामुळे तेवढा आता सुरुवातीला तरी तेवढा त्रास नाही आहे वाट शोधण्याचा। आणि ना मागे एका ठिकाणी रोडला डायव्हर्शन लागलं, तर मी थोडासा कन्फ्यूज झालो, थांबलो तिथे, म्हटलं की आता थोडी गुगल मॅपची मदत घ्यावी लागणार। आणि तेवढा तिथून 3 स्थानिक चालले होते, ट्रिपल शीट होते 2 व्हीलरवरून। त्यांना मी थांबवलं आणि विचारलं की मृगगडाला जायचा रस्ता कोणता आहे, तर त्यांचं रिॲक्शन काही असं होतं, मृगगड म्हणजे मृगगड कुठे? मी आता मृगगड इथे दिसतं म्हणजे या डोंगर रांगेत मला दिसत होता की तो हा असा हा मृगगड आहे,
त्यामुळे त्यांना मी बोट करून दाखवलं की या किल्ल्यावर जायचं आहे. मग त्यांनी मला रस्ता सांगितला. तर असं आहे की मृगगड नावाने फार कमी जण या किल्ल्याला ओळखत असतील, कारण इथे स्थानिक भेलीवचा किल्ला म्हणतात. भेलीव हे पायथ्याचं गाव आहे आणि त्यामुळे या किल्ल्याला भेलीवचा किल्ला म्हणून ते ओळखतात. त्यामुळे जर तुम्ही कधी इथे आलात तर भेलीवचा किल्ला लक्षात ठेवा. जर विचारायचं असेल तर तुम्हाला विचारावं लागेल की भेलीवचा किल्ला. दुर्गवीर प्रतिष्ठानने असे जागोजागी फलक लावलेत, त्यामुळे या फलकांची मदत मिळते आहे. 10 मिनटं सरळ सपाटीवरनं चालणं होतं. आता थोडीशी हलकीशी चढाई सुरू झालेली आहे. तसं गड काही जास्त दूर नाही आहे, थोडंसं चालणं आहे. पण दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि त्यामुळे एवढ्या रखरखत्या उन्हात ही हलकीशी चढाई पण फार थकवत आहे. रूट मानाने जास्त काही तेवढा अवघड नाही आहे, म्हणजे चालणं जास्त नाही आहे. पण दुपारची वेळ आहे, सूर्य डोक्यावर आहे, एवढा जास्त उकाडा की अंगाची लाही होती आहे. आणि ही शेवटची थोडीशी चढ राहिलेली आहे, पण 5-5 मिनटावर ब्रेक घ्यावा लागतो आहे. म्हणजे वाऱ्याची एक छोटी झुळूक पण नाही आहे. त्यामुळे कोणताही डोंगर असू दे, कितीही छोटा असू दे, डोंगराला कधीच हलक्यात नाही घ्यायचं, ते एवढ्यासाठी. अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर मी या घडीत पोचलो आहे. त्याची डिफिकल्टी कमी करण्यासाठी तिकडे साखळदोर लावलेलं आहे, त्यामुळे तेवढा काही अवघड असा वाटत नाही. चिमणी क्लाइम्बिंग असं म्हणू नाही शकत आपण, कारण मध्ये फार दगड अडकलेले आहेत आणि मला असं म्हणावंसं नाही वाटत की चिमणी क्लाइम्बिंग. बऱ्याच व्हिडिओमध्ये ह्याला चिमणी क्लाइम्बिंग असं म्हटलं गेलं आहे, पण मी नाही म्हणणार. चिमणी आहे, पण अजून जरा ती सरळ असते तर तिला चिमणी असं म्हणता आलं असतं. पण हा प्रॉपर अगदी पाय ठेवून, मध्ये जे दगड आहेत प्रॉपर पाय ठेवून ह्याच्यावरनं जाऊ शकतो. पावसात थोडंसं अवघड होऊ शकतं, पण आता मला तेवढं वाटत नाही आहे. चला बघूयात. तर घळ चढून वर आपण आलेलो आहे आणि आता फार थोडी चढाई राहिलेली आहे, पण अजून ॲडव्हेंचर बाकी आहे. कारण आता आपण आधी बघू, इथे किल्ल्याचा नक्षा दिलेला आहे की कुठे गडावर आपण कुठे काय पाहू शकतो. ते घळ चढून वरती आल्यावर इथे आपल्याला या पादुका दिसत आहेत. इथे वरती नक्की या कुणाच्या कोरलेल्या पादुका आहेत ते माहिती नाही आहे. तर आता पादुका पाहिल्यात, आता आपल्याला पुढे वरती जायचं आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत वरती गडावर जाण्यासाठी, आणि उजवीकडे पण तशाच पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या आपल्याला घेऊन जातात पुढे. एक गुहा आहे त्या गुहेजवळ. तर आधी आपण ती गुहा एक्सप्लोअर करू. येथील सर्वात अवघड वाट हीच आहे. पायाखाली एकावेळी एकच पाऊल ठेवता येईल एवढी जागा, त्यामुळे जमत असेल तरच धाडस करावे. पावसाळ्यात वाट फार निसरडी असते, त्यामुळे त्यावेळी अशी जोखीम टाळलेली बरी.
ॲडव्हेंचर करून आपण पोचतो या गुफेजवळ. गुफेत तसं पाणी नाही, कोरडं पडलेलं टाकं आहे आणि ते खळगे कशाचे आहेत ते मला तरी माहिती नाही. जर तुम्हा कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा. गुहा पाहून माघारी परतून पुढे वर कातळात खोदलेल्या या पायऱ्या गडमाथ्यावर घेऊन जातात. पावसाळ्यात या पायऱ्या चढतानाही विशेष काळजी घ्यावी. पायऱ्या चढून थोडं वरती आल्यावर हे असं काहीतरी कोरलेलं दिसतं आहे. कोणता तरी देव आहे, नक्की काय कोरलं आहे ते समजत नाही आहे. गडदेव असावा कदाचित. अजून इथून थोड्या पायऱ्या आहेत, अजून वरती पोचायचं आहे आपल्याला. तर चला आपण पुढे निघूयात. गडमाथ्यावर पोचल्यावर आपल्याला ही तटबंदी दिसते आहे. ही तटबंदी दिसते आहे म्हणजेच आपण गडमाथ्याला पोचलो आहोत. गडमाथ्यावर असं पाहण्यासारखं वेगळं असं काही पहार जास्त असं काही नाही आहे. काही पाण्याचे टाके आहेत, काही वाड्याचे काही अवशेष आहेत जे की जास्त भग्न झालेले आहेत. आणि वरती पोचल्यावर आपल्याला दिसतो तो पुढे ही वाघदरी. वाघदरीत हा किल्ला आहे. पुढे जो दिसतो आपल्याला तो पॉईंट आहे. लोणावळ्यातून जो कोरीगडला जाताना त्या रस्त्यावर जो टायगर पॉईंट लागतो तो पॉईंट आहे हा. आणि पुढे आपल्याला त्या दिशेला उंबरखिंड आहे. इथे हे एक छोटंसं मंदिर आहे जिथे शिवलिंग दिसते आपल्याला आणि देवीची मूर्ती आहे. इथे एक देव आहे. आता जेवढा त्रास होतोय पावसात, कल्पना करा की पावसात हे तेवढंच जास्त आल्हाददायक हिरवंगार असणार आहे. पण पावसात जी खालची वाट बघितली तीही तेवढीच अवघड असणार आहे हे पण नक्की. मंदिराच्या थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला हे या 2 टाक्या दिसत आहेत. कदाचित इथं दुर्गसंवर्धन झालं असावं, त्यामुळे अगदी एकदम कोरडं असलं तरी अगदी स्वच्छ टाकं दिसतं आहे. पाणी नसलं तरी अगदी साफसफाई केलेली दिसते आहे. इथं छोटं टाकं आहे आणि त्या टाक्यात अशा बघा उतरायला पायऱ्या पण आहेत. आणि त्याच्या बाजूला अजून एक छोटं टाकं आहे. टाक्यांच्या समोर इथे हा चौतरा दिसतोय. एखादी वास्तू राहिली असेल पण आता फक्त त्याचा चौतरा राहिलेला आहे. दुर्गसंवर्धनाचं बरंच काम झालेलं दिसतंय इथे. या कामात सापडलेल्या काही विटा दिसत आहेत वास्तूच्या. पुढे हे बघतंय आपल्याला दिसते काहीतरी एखादा बेस होता एखाद्या वास्तूचा, तो आता साफसफाईचं काम चाललं आहे. कदाचित अजून जास्त काम केल्यावर अजून काही सापडू शकतं इथे. त्यामुळे जे कोणी इथे हे दुर्गसंवर्धनाचं काम करतं आहे त्यांना नक्कीच मुजरा. अजून थोडंसं चढून पुढे आल्यावर ही अजून एक वास्तू दिसते आपल्याला. गडाचा पसारा तसा काही जास्त मोठा नाही आहे, त्यामुळे तो अगदीच अर्ध्या तासात पाहून होतो. इथे हे शेवटी अगदी आपण टोकाला पोचलेलो आहे. इथे या पाण्याच्या अजून टाक्या दिसत आहेत. आणि आता आपण गडाच्या टोकाला पोचलो जिथे भगवा आपल्याला फडकताना दिसतोय. इथे काहीतरी खाचा लावलेले दिसत आहेत. कदाचित इथे ज्या भेगा आहेत इथे असे पिलर्स उभे करून मंडप टाकून राहण्याजोगी वास्तू राहिली असेल इतिहासात. हे बघा
कारण जास्त काही या किल्ल्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही आहे. कारण किल्ला म्हटला तरी म्हणू शकतो की आपण हे एक वॉच टॉवरसारखं इतिहासात राहिलं असेल, पण अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. कारण पुढे उंबरखिंड आहे आणि ही वाघदरी आहे आणि त्या बाजूला मग सरसगड, वरच्या अंगावर मग तैलाबाईला, कोरीगड अशी किल्ले जवळच आहेत. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी जवळपासचा जो परिसर होता त्यावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला अगदी महत्त्वपूर्ण होता असं आपण म्हणू शकतो. एवढं सगळं फिरल्यावर इथे मुक्काम करण्याचा विचार करत असाल तर फल्यान गावात हा रिव्हर साईड फार्मस्टे आहे. अल्पाईन फार्मस्टे नावाची ही प्रॉपर्टी इथल्या निसर्गाच्या सहवासात बेस्ट आणि बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. बुकिंगसाठीही आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. हा असा अगदी प्रशस्त हॉल आहे आणि पाहू शकता सोफा आहे, छोटे बेड आहेत. त्याशिवाय या कबडमध्ये बरीच अशी पुस्तकं आहेत. तुम्हाला हवी ती पुस्तकं काढून तुम्ही इथून वाचू शकता. आणि आता तुम्हाला इथली रूम कशी आहे ती दाखवतो. घराच्या समोर सुंदर प्रशस्त बाग आहे. तर बागेत बसून तुम्ही समोरचे छानपैकी डोंगर पाहू शकता. तुम्हाला टेंट कॅम्पिंग करायची असेल तर तीही तुम्ही इथे करू शकता. मचान पण आहे इथे. आणि या प्रॉपर्टीच्या बाजूला नदी वाहते आणि उन्हाळा आलाय आणि तरी पण या नदीत पाणी आहे. तुम्ही विचार करू शकता पावसाळ्यात कशी धोधो वाहत असेल ही नदी. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटू. गुड बाय.